सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडून 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. 2007 मध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे पक्षाने पहिल्यांदाच नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवली आणि 12 नगरसेवक निवडून सुद्धा आले. पहिल्याच नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे पक्षाला चांगलं यश मिळालं होतं. त्यानंतर 2 वर्षांनी मनसे पक्षाने महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक लढवली व 13 आमदार निवडून आले. त्या 13 आमदारांमध्ये 3 आमदार हे नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील होते. 2007 ते 2012 पर्यंत मनसे पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील 3 आमदार व नगरसेवक पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे करण्यास सुरुवात केली व मनसेच्या तिन्ही आमदारांनी करोडो रुपयाचे विकास कामे आपल्या मतदारसंघात केली आणि याचाच फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2012च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये झाला. 122 जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 40 जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत युती करून मनसे पक्षाने 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र 2017च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे पक्षाला केवळ एका हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या म्हणजे अवघ्या 5 जागा जिंकता आल्या होत्या. 2017च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये 122 जागांपैकी 67 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी नंबर 1 पक्ष ठरला होता. 2022 मध्ये पार पडणाऱ्या महानगरपालिका निवडणुका कोरोना व्हायरसमुळे स्थगित झाल्या होत्या. आता 2025 चालू आहे. कदाचित काही महिन्यांमध्ये महानगरपालिका निवडणुका पार पडणार. ज्या प्रकारे राजसाहेब ठाकरे हे नाशिक शहरामध्ये पदाधिकारी यांच्यासोबत बैठका पार पाडत आहे व नाशिक शहराचा दौरा करत आहे व पक्षासाठी शहरामध्ये वातावरण तयार करत आहे, याचाच फायदा मनसे पक्षाला होऊ शकते व 2009 सारखी पुन्हा मनसे पक्ष नाशिक महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकते. तुम्हाला काय वाटते की मनसे पक्ष नाशिक महानगरपालिका आपल्या ताब्यात घेणार किंवा नाही घेणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.